इकडे कांद्याचे दर अचानक घसरल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय। कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंतचा खर्च देखील पदरात पडत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहे। बीडमधल्या एका हताश शेतकऱ्यानं चक्क कांद्याला भाव मिळत नसल्यानं कांद्यावर रोटावेटर फिरवला। दरम्यान सरकारनं कांद्याच्या भावासंदर्भात तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरतेय। खरीप हंगाम सुरू झाल्यामुळे बैलांच्या विक्रीत वाढ झाली। बैलजोडी घेण्यासाठी शेतकऱ्यांनी धुळ्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गर्दी केली। जुन्या बैलजोड्या विकून नवीन बैलजोड्या घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे। तसंच बाजार समितीतील जनावरांचे व्यापारी शेतकऱ्यांच्याकडून कमी दरात बैलजोड्यांची खरेदी करून चढ्या दरानं बैलजोड्या विकत असल्याचं शेतकऱ्यांचं निरीक्षण आहे आणि त्यामुळे शेतकरी वर्गात काहीशी नाराजी आहे। उन्हाच्या झळा वाढलेत आणि त्यापासून बचाव होण्यासाठी विठुरायाला चंदनउटीची पूजा केली जाते। गुढीपाडव्यापासून मृग नक्षत्रापर्यंत चंदनउटी पूजा पंढरपूरच्या मंदिरात सुरू असते। याच चंदनउटी पूजेतून मंदिर समितीला 35 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय। येत्या 2 महिन्यांमध्ये या चंदनउटी पूजेसाठी सुमारे 85 किलो चंदनाचा वापर करण्यात आला। या पूजेसाठी लागणारं चंदन हे खास म्हैसूर इथून मागवण्यात येतं। दरम्यान चंदनउटीच्या पूजेची आज सांगता होतीये। प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी चंदनउटीची पूजा चालूच आहे। जवळपास पांडुरंगाकडे 138 पूजा झालेल्या आहेत आणि रुक्मिणी मातेकडे 75 पूजा झाल्या आहेत। ह्या पूजेसाठी चंदन 85 किलो लागलेलं आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे। ज्याप्रमाणे देहूच्या मुख्य मंदिरात ही तयारी अंतिम टप्प्यात आहे, त्याचप्रमाणे जुन्या मुंबई पुणे महामार्गावर पालखी ज्या कमानीतून बाहेर पडते त्या कमानीच्या रंगरंगोटीचं काम सुद्धा सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं जुन्नर तालुक्यातल्या ओझरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली। पहाटे अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं। नुकताच सुरू झालेल्या जुन्नरच्या प्रसिद्ध शिवनेर हापूसच्या 101 डझन आंब्यांचा महानैवेद्य गणपती बाप्पाला दाखवण्यात आला। यावेळेला महाआरतीचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान मंदिर संस्थांच्या वतीनं दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। आणि एक महत्त्वाची बातमी, चक्रीवादळ जे किनारपट्टीच्या दिशेने सरकत होतं, या चक्रीवादळानं आपली दिशा बदलली आणि त्यामुळे या वादळामुळे निर्माण झालेला संभाव्य धोका टळला आहे। मान्सूनच्या वाटचालीसाठी सुद्धा आता पोषक वातावरण तयार झालं आहे। 48 तासाच्या आत केरळच्या किनारपट्टीवर मान्सून दाखल होईल असा अंदाज पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केला आहे। एक आनंदाची बातमी म्हणजे अरबी समुद्रातल्या चक्रीवादळानं ही दिशा बदलली आहे, त्यामुळे भारतीय किनारपट्टीचा वादळाचा धोका तुर्तास टळला आहे। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। पाहत राहा महाराष्ट्र अनलिमिटेड।